नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, थोडंसं जीवनाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी मी नोकरी संस्थेमध्ये करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी थोड्याशा माझ्या जीवनाच्या बाबतीत घडलेल्या घटना तुम्हाला सांगतो. पतसंस्थेत नोकरीला आल्यानंतर मी तिथं पिग्मी एजंट म्हणून नोकरी लागलो होतो आणि ही पिग्मी गोळा करत असताना 3% कमिशन आणायचं. 100 रुपये तुम्ही जर कलेक्शन गोळा केलं तर तुम्हाला 3 रुपये कमिशन मिळत होतं. आणि जे पतसंस्थेचे चेअरमन होते चौगले साहेब म्हणून, त्यांनी मला काय सांगितलं होतं की 2 महिने तू चांगल्या पद्धतीनं जर पिग्मी चांगली गोळा केलीस तर तुला आम्ही संस्थेत क्लार्क म्हणून कामावर घेऊ शकतो. आणि त्या पद्धतीने मी जास्तीत जास्त पिग्मी गोळा करायचा प्रयत्न करू लागलो. तरी दिवसाला 700, 800, 600 हे 1989चं तुम्हाला सांगायला आलो आहे. त्यावेळी पिग्मी गोळा करत होतो. आणि पिग्मी गोळा करत असताना दररोज साधारण 30 रुपये 40 रुपये हजेरी पडत होते. आणि त्यावेळी साधारण 700, 800, 900 अशा पद्धतीनं थोडंसं आपल्याला पगार पडत होता. आणि ह्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट कोणती की तेवढ्या पगारासुद्धा माझा आणि माझ्या कुटुंबाचा, म्हणजेच त्यावेळी माझं भावापासून आणि घरातल्यांपासून सेपरेशन झालं होतं. मी, माझा मुलगा आणि मुलगी झाली होती त्यावेळी नवीनच मला, आणि पत्नी, अशा चौघाच्या संसारासाठी 750 रुपयेचा मी त्यावेळी बाजार 1 महिना व्यवस्थित सगळं जायचं. गाडी नव्हती, सायकल येऊन फिरत होतो. त्यामुळं पेट्रोल खर्च वगैरे इतर अवांतर खर्च नव्हता, कुठल्या प्रकारचे व्यसन नाही, काही नाही. आणि त्या 600-700 रुपयेमध्ये महिना खर्च जाऊन 4 पैसे आणि शिल्लक राहत होते. पण नेमकं मला त्यावेळी घरातून 25-30 हजार रुपये जे वाटून आलेलं होतं कर्ज, आणि त्या कर्जाची थोडी जबाबदारी ही माझ्यावरच होती. आणि त्या जबाबदारीतून मला मुक्त व्हायचं होतं, पण मार्ग सापडत नव्हता. कारण एकतरी नवीन संसाराची जबाबदारी पडलेली होती, आणि दुसरी गोष्ट, पैसा पाहिजे तसा मिळत नव्हता. फक्त राबणं, पैसे मिळवणं आणि जास्तीत जास्त यातनं कसा मार्ग निघेल किंवा महिन्याचा घरखर्च कसा चालेल हे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा. तरीसुद्धा थांबलो नाही, कुठं चालत राहिलो. आणि चांगल्या पद्धतीनं पिग्मी गोळा करत 1 महिना 1.5 महिना गेल्यानंतर मला चेअरमननं सांगितले की तुम्ही क्लार्क म्हणून काम करू शकता. आणि ही नोकरी करत असताना सकाळी 10:30 ते 5:30 हे पतसंस्थेत 600 रुपये पगारावर मी नोकरी करत होतो. आणि मला वरनं 700-800 रुपये माझी 6 नंतरची 5:30-6 नंतर संस्थेतनं बाहेर पडल्यानंतर मी पिग्मी गोळा करत होतो. आणि सकाळी 9 वाजता जाऊन संध्याकाळी 9 वाजता हे त्यावेळी मी घरात येत होतो. असं दिवसभर फक्त पतसंस्था आणि राबणं एवढंच होतं. आणि त्यात थोडीफार शेती पण दिली होती वाटून, पण ती काय सध्या माझ्याकडे कराय नव्हती. त्यावेळी भाऊच करत होता, परत वाटण्या झाले तरी. आणि शेतीकडे काही इन्कम असा फिक्स काय सोर्स नव्हता. तरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं जीवनाचं मार्गक्रम चालू होतं. आणि हे पतसंस्थेत गेल्यानंतर एक गोष्ट कटाक्षानं मित्रांनो लक्षात आली, जी तुम्ही घेण्यासारखी आहे. कारण माझ्याकडे त्यावेळी, म्हणजे माझ्यावर 25 ते 30 हजार रुपये कर्ज होतं. आता माझ्या इन्कमच्या आणि ह्याच्या मनानं ते रक्कम 25-30 हजार फार डोंगरा एवढी वाटत होती, मोठी वाटत होती. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, मी तिथं पतसंस्थेत क्लार्क असल्यामुळे किंवा पिग्मी गोळा करत असल्यामुळे, मित्रांनो, व्याज हे आहे कर्जाचं, सुट्टी असू दे किंवा नसू दे, हे व्याज वाढत राहतं. आणि तुम्हाला सुखी, समाधानी आणि समृद्धी जर खरोखर तुमच्या जीवनामध्ये वाटचाल करायची असेल, गरज असेल तरच मित्रांनो कर्ज घ्या. माझं स्पष्ट मत आहे, कर्ज एवढं घेऊ नका. आणि कर्जात एकदा तुम्ही अडकला की तुम्ही पूर्णपणे कर्जाच्या हारी अडकत जात आहे. आणि एक कर्ज भागवण्यासाठी दुसरं, दुसरं भागवण्यासाठी तिसरं, अशा पद्धतीनं तुम्ही कर्ज घेत आहे. पण त्यावेळी मला एक चांगला मार्ग त्यावेळी सुचला. मी
कर्ज जे होतं ते आधी नील करण्याचा प्रयत्न केला. आणि मित्रांनो, ह्या उलाढालीत संसाराच्या गडबडीत जास्तीत जास्त 2 वर्षात मी जे काय 25-30 हजार होतं ते व्याजासहित संपूर्ण कर्ज आधी नील केलं. आणि त्यानंतर एक ठरवलं की आयुष्यामध्ये कर्ज एवढं कशासाठीही काढायचं नाही. आणि त्यापासून मी मित्रांनो मध्ये एक फायनान्स कंपनीकडून मोटरसायकल वगैरे घेतली होती, त्याचे पण हप्ते वेळेत होते. तो विषय नंतर सांगतो तुम्हाला. त्यानंतर मी कर्ज घ्यायचं बंद केलं आणि त्यानंतर जीवनाला एक शांतता आणि समाधान असं मिळत होतं की आपण कुणाच्या कर्जात वगैरे नाही आणि त्याचं खरोखर समाधान वाटतं. अशा पद्धतीनं जीवनाचा मार्ग जास्तीत जास्त घालवण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यानंतर एक लक्षात ठेवलं की आपल्या जीवनातला एक कोणता तरी चांगला मार्ग आपण इन्कम सोर्स म्हणून निवडला पाहिजे. तुमचा कोणताही मार्ग असू दे, एक तुमचं कायम महिन्याला मग वर्षाला असू दे किंवा महिन्याला असू दे, तुमचा इन्कम त्यातून आलाच पाहिजे असा एक मार्ग मी शोधण्याचा प्रयत्न केला. आणि प्रामाणिकपणे नोकरी आणि पिगमी गोळा करणे हे मी कायम करत होतो. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एका इन्कमवर आपण बसून चालणार नाही. तर जीवनामध्ये अजून थोडी प्रगती जर करायची असेल तर आपल्याला दुसरा आणि काहीतरी इन्कम सोर्स शोधावा लागणार आहे. पण एक फिक्स इन्कम हा आपल्या जीवनात पाहिजेच पाहिजे. म्हणजे आपल्याला अडीअडचणी जरी आल्या तरी दुसरा इन्कम सोर्स असं आपला त्यातनं निघाला पाहिजे. ह्या पद्धतीने मी दुसरा इन्कम सोर्ससुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला. कारण एक म्हणजे नोकरी माझी चालू होती आणि दुसरा म्हणजे पिगमी गोळा करत होतो. आणि तिसरं म्हणजे मी काय केलं, जनावरं पाळीत मित्रांनो. जनावरं 2 छानपैकी गायी घेतल्या वाटणी झाल्यानंतर. आणि गायीकडं सकाळ संध्याकाळ राबून गायीकडं थोड्याफार प्रमाणात तिथून इन्कम आला. म्हणजे एकंदरीत माझा 3 ठिकाणी इन्कम चालू झाला होता. आणि हे मला त्यावेळी योग्य वेळेत अशा काही ह्या घटना समजल्यामुळं थोडंसं खरोखर समाधान आणि खरोखर एक चांगल्या मार्गाने मी प्रत्येक आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा जास्तीत जास्त मी प्रयत्न केला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आणि ह्यातून मित्रांनो जे काय माझं महिन्याला पैसे शिल्लक राहत होतं त्यामध्ये वायफळ कुठलाही खर्च असा मी करत नव्हतो. आणि 4 पैसे कुठंही कर्जाला माझं व्याज वगैरे जात नसल्यामुळं माझ्याकडं थोडं पैसे 1000, 2000, 3000 माझं दुधाचं बिल, मी खाद्य वगैरे ते रोखीतच घेत असल्यामुळं किंवा शेतीसाठी लागणारं लागवड ती रोखीत घेत असल्यामुळं माझ्याकडं त्यावेळी थोडं पैसे साठायला लागले. आणि मी साठलेलं पैसे काय करायचा, ते पैसे पतसंस्थेत योग्य ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कर्जातून रिकामं झालो आणि पैसे गुंतवायला शिकलो. आणि त्यामुळं थोडं आर्थिक स्टेबल होत गेलो. आणि त्या पद्धतीने एक चांगला मार्ग मला जीवनातला माझ्या मिळाला. आणि मित्रांनो, प्रत्येकाला हा मार्ग मिळत असतो. फक्त हे वेळेवर सुचलं आणि वेळेवर जर आपल्याला सापडलं तरच आपण चांगल्या पद्धतीने त्यांना मार्ग काढू शकतो. अन्यथा काय होते, आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतोय. नशीब माझं असं का असं विचार करत बसतोय. तर मित्रांनो, नशीब हे फार चांगलं असतं. फक्त तुमचं विचार करण्याची जी काय तुमच्या शक्ती असते ती जर तुम्ही प्रोडक्टिव्ह जर विचार केला, त्यातनं 4 पैसे कसे मिळवायचे, कशा पद्धतीनं आपलं जीवन चाललं पाहिजे, ह्याचा आपण दररोजचं जीवन जगत असताना फारसा विचार येत नाही. तरीसुद्धा हा विचार यायला पाहिजे की माझा कालचा इन्कम होता आणि मला काय करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो, गरिबीत जरी आपण जन्माला आलो तर गरिबीत जास्तीत जास्त राहायचं नाही किंवा कालची जी गरिबी होती तीच गरिबी घेऊन आपण आयुष्यभर जगायचं नाही, हे मी मात्र मित्रांनो ठरवलं. आणि खरोखर फुल नाही फुलाची पाकळी म्हणतात तसा प्रकार. फार श्रीमंती जरी नसेल तर एवढी तरी श्रीमंती आहे की जरा झोपल्यानंतर शात कोणीतरी यावं, दरवाजा खटखटावा, माझं कर्ज भरा, बँकेचे लोक आहेत, पतसंस्थेचे आहेत, कोणीतरी खाजगी सावकारकीचा माणूस यावा किंवा वसनवारीचा दुकानदारवाला कोणतरी यावा आणि दार अवेळी वाजवा आणि आपली झोप मिळावी,
आणि पश्चाताप आहे की मी कशाला कर्ज घेतलं असेल, कशाला उधारी केली असेल. अशी काय माझ्या आत्तापत्र मित्रांनो वेळ आली नाही. कारण प्रत्येक गोष्टीचा मी इतका बारकाईनं विचार केला की आपल्या दारात फक्त कोणी येता कामा नये. मग थोडीशी गरिबी असली तर चालेल, पण तेवढी श्रीमंती मिळवली की आपल्या दारात आतापत्र कोण आलेलं नाही. आणि जेवढी काय माझ्याकडे होती गरिबी त्याच्यापेक्षा थोडीशी गरिबीतनं बाहेर पडून थोडासा चांगला मार्ग, आता 4 पैसे इकडं तिकडं खेळले जातात आणि त्यातून चांगला मार्ग हा निश्चितच मिळत असतो. फक्त तुमचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा विचार तुमचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ठेवला तर तुम्हाला जीवनामध्ये काहीही कमी पडत नाही. आणि जीवन जगत असताना तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन जर चांगलं मित्रांनो केलं तर गरिबी हा विषय आहे की गरिबी आपण आपल्या जीवनातनं 100% घालवू शकतो. फक्त तुम्ही तुमचे मिळकतीचे किंवा इन्कमचे मार्ग वेगवेगळे शोधलं पाहिजे. एकाच इन्कमवर तुम्ही अवलंबून राहू नका आणि जास्तीत जास्त 4 पैसे अन्य मार्गाने कसे मिळतील किंवा डबल व्यवसाय वगैरे करून कसे मिळतील एवढं जर शोधलं तर चांगल्या पद्धतीनं आपण आर्थिक अडचणीतून बाहेर पडून, गरिबीतून बाहेर पडून थोडंसं श्रीमंतीच्या वाटचाल आपण करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.